नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीने काल क्लोजिंग दिली, सॉरी आज क्लोजिंग दिली आहे 46,310. तर आज एसएमसी लेवल मध्येच क्लोजिंग झाले आहे. तर उद्यासाठी लेवल सगळ्यात महत्वाचे असणार आहे ते. जर 46,200च्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 46,071 आणि दुसरं टार्गेट असणार आहे की 45,913. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज चाललो हे खूप महत्वाचं असणार आहे. आणि जर अपसाइड मार्केट गॅप अप ओपन झालं आणि जर आजचा हाय म्हणजे आजचा जो हाय आहे 46,568 तो जो ब्रेक केला आणि मार्केटवरती सस्टेन झाला, आज मार्केटवरती सस्टेन झालं नाही, तिथूनच मार्केट काय झाले, रिव्हर्स फिरलेलं आहे. तर त्याच्यावरतीचं मार्केट सस्टेन झालं तर पहिले टार्गेट असणार आहे 46,687. त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे 46,830 आणि नेक्स्ट टार्गेट असणार आहे, लास्ट टार्गेट आपलं जे असणार आहे ते 47,000 हे असणार आहे. तर निफ्टीमध्ये बघूया की काय मुवमेंट होऊ शकते. आणि उद्या बँक निफ्टीची पण एक्सपायरी आहे, तर बघूया. तर एसएमसी लेवलमध्येच क्लोजिंग मिळालं आहे 21,840. तर इथेच मार्केट जर सस्टेन राहिलं तर डाऊन साठी मूव्ह येऊ शकते. तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 21,809 आणि आजचा लो म्हणजे 21,711. आणि जर मार्केट अपसाईडला गेलं तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट असणार आहे तो 21,938. त्या लेवल पासून मार्केट कंटिन्युअसली रिव्हर्स फिरत आहे. तर ती लेवल वर अपसाईडला ब्रेक केली तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे आजचा हाय 21,973. त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे 22,023 आणि 22,064. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा. थँक्यू.